हाय गाईज, गुड मॉर्निंग. डेली ब्लॉगिंगचा चौथा दिवस आहे आज. सोबत तुमचा मित्र नाग भीमपुत्र धनंजय दळवी. बाय द वे, माझ्या मित्राचं एका लग्न आहे आणि 6 तारखेला मला गावाला जायचं आहे. 7 तारखेला त्याचं लग्न. पहिल्यांदा कुणाच तरी लग्न आहे आमच्या बॅचमध्ये, त्याच्यामुळे सगळे लई एक्सायटेड आहे लग्नाला जायला, त्याला चिडवायला लग्नात. असं तर त्यानंच आम्हाला चिडवलंय पहिल्यांदा लग्न करून. 7 तारखेला लग्न आहे, तर 6 तारखेला रात्री निघायला लागणार. कंपनीनं जाऊन येतो आणि नंतर निघतो. गुड मॉर्निंग. तर गाईज, आपण आपला डाएट व्यवस्थित बनवलेला आहे. हरभरा आणि खारीक आहे. अर्धा तास राहिला मित्रांनो जिमला जायला आणि मी हे 2 अंडी खायला लागलोय. आय डोंट नो हे चुकीचं आहे का बरोबर आहे, पण सध्या तर माझ्याकडे हाच ऑप्शन आहे आणि हेच मी लवकर बनवून खाऊ शकतोय. आणि अर्धा तास राहिलाय जिमला आणि हे खायला लागलोय. काय माहिती डायजेस्ट लवकर होतंय का नाही ते. तर मित्रांनो, आमच्या कंपनीनं आम्हाला गिफ्ट दिले. गिफ्ट म्हणजे एक बॅग दिली आम्हाला. बॅगला का जोरात आहे भावा, हो ना? खतरनाक बॅग कुठल्या बघा. ही आमच्या कंपनीने दिलेली आम्हाला बॅग आहे. मस्त बॅग आहे नाही का? तर मित्रांनो, आम्ही रस्त्यावर ब्लॉग बनवायला चालू केले. आजपासून काय थटायचं बिटायचं नाही, आज लाजायचं नाही, काय नाही. मला आता त्या एका ह्यानं सांगितलं, ट्रेनर होतं तिथं, आमच्यापेक्षा 1-2-3 वर्षांनी मोठा असेल. ते बोलले की तू जेवढा जेवतोयस, जेवढा डाएट करतोय त्याच्यापेक्षा थोडासा जास्त डाएट केला पाहिजेस. कारण मसल गेन करायचं असेल तर जास्त डाएट जास्त खायला प्यायला लागतं. तर लय सगळं माझ्याकडे बघायला लागल्यात. मला काय माहिती, मला आज भीती वाटणं झाली. मी डंबेल मारले ते भेंडी, त्याच्यामुळे लय मला कॉन्फिडन्स आलाय. आपला भाऊ एक नवीन रेसिपी बनवल्या. दाखवली जाईल तुम्हाला. थोडं खाऊन पण बघा कशी लागते. या भावानं आमच्या जेवण म्हणले हातात हात दे एकदा. पोरगी असतेच तर मी पप्पी घेतली असती, पोरगी नाही त्याच्यामुळे घेत नाही. आता राहू दे, सोडून दे विषय. आमच्या सोनाजीरावनं किती मस्त रेसिपी बनवल्या बघा. कसला खतरनाक डाएट आहे, एकदम हाय प्रोटीन वाला डाएट आहे नाही काय हो सोना? सपला विषय भावा, खतरनाक दिसते एक नंबर.